नमस्कार. मराठी गोडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. येत्या 4 डिसेंबरला दत्त जयंती आहे. दत्तात्रेय महाराजांचा जन्म मार्गशीर्ष पौर्णिमेला साजरा केला जातो आणि तिला दत्त जयंती म्हणतात. या दिवशी दत्तात्रेय महाराजांची पूजा केली जाते आणि नैवेद्य दाखवला जातो. दत्तात्रेय महाराज हे ब्रह्मा, विष्णू आणि शिव या त्रिमूर्तीचे एकत्रित रूप मानले जातात आणि त्यांना आदर्श संन्यासी गुरु म्हणूनही ओळखले जाते. तर आज दत्त जयंती विशेष मस्त असा मऊ लुसलुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारा शिरा बनवणार आहोत. चला तर बघूया. दत्त जयंती विशेष प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी 1 वाटी बारीक रवा घेतला आहे, 1 वाटी साखर घेतली आहे आणि 1 वाटी साजूक तूप घ्यायचं आहे. इलायची पावडर, बदामाचे काप केले आहे, किशमिश, 1 केळ घेतला आहे. गॅसवर एक कढई ठेवली आहे, त्यामध्ये टाकूया 1 वाटी साजूक तूप. तुपातून 1 ते 2 चमचे वाटीमध्ये तसेच ठेवले आहे, कारण की ते आपण वरून वापरणार आहोत. तर आता तुपाला चांगलं गरम होऊ देऊया. तूप गरम झालं आहे, यामध्ये टाकूया 1 वाटी बारीक रवा. याला चांगलं मिक्स करून घेऊया. गॅसची फ्लेम मध्यम आहे. याला एकसारखं मिक्स करत राहायचं आहे व याचा हलकासा ब्राऊन कलर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर एकसारखं मिक्स करत राहिल्यामुळे हे खाली लागणारही नाही. तर अशा प्रकारे 5-6 मिनटं भाजल्यानंतर याचा कलर हलकासा ब्राऊन झाला आहे, तुम्ही बघू शकता. यामध्ये टाकूया बदामाचे काप. तुम्ही इथे पिस्ता किंवा काजूही टाकू शकता. याला 1 ते 1.5 मिनटं अशाच प्रकारे भाजून घेऊया. केळ्याचे अशा प्रकारे स्लाइस करून घेतले आहे. ड्रायफ्रूट टाकल्यानंतर 1 मिनटं भाजून घेतलं आहे. यामध्ये टाकूया केळ्याचे तुकडे. याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. उलटणीच्या मदतीने यांना अजून बारीक करून घेत आहे. हे एकदम मस्त बारीक झाले की शिऱ्यामध्ये खूप मस्त चव येते. तर अशा प्रकारे यांना बारीक करून घेत आहे मी. आता याला चांगलं रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. हे एकदम बारीक झालं पाहिजे, म्हणजे गाठी वगैरे तयार होत नाही. इथे 1 वाटी दूध घेतलं आहे. केळ टाकल्यानंतर 2 ते 3 मिनटं अजून परतून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता रव्याचा कलर एकदम बदलला आहे. आता यामध्ये अजून 1 ते 1.5 चमचा साजूक तूप टाकलं आहे. असं वरून तूप टाकलं की शिऱ्याला खूप मस्त चमक येते. तर आता हे मस्त भाजलं गेलं आहे. यामध्ये पाणी टाकणार आहोत. तर इथे 1.5 वाटी पाणी टाकत आहे मी. याला चांगलं मिक्स करून घेऊया. हे आटू देऊया. याला एकसारखं मिक्स करायचं आहे. यामध्ये गुठळ्या पडल्या नाही पाहिजे. तर अशा प्रकारे चांगलं मिक्स करून घ्या. तुम्ही बघू शकता इथे पाणी पूर्ण आटलं गेलं आहे. आता यामध्ये टाकलं आहे 1 वाटी दूध. चांगलं मिक्स करून घेऊया. दुधाने खूप मस्त चव येते शिऱ्याला. तर इथे अशा प्रकारे याला चांगलं मिक्स करून घेतलं आहे. एकदम मऊसूत हे झालं आहे. 1-2 मिनटं असंच याला मिक्स करत राहिले आहे मी. इथे दूध पूर्ण आटलं आहे व रवा चांगला शिजला गेला आहे. आता यामध्ये टाकणार आहोत साखर 1 वाटी. साखर टाकल्यानंतर याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. साखर टाकल्यानंतर हे थोडंसं सैल होतं. गॅसची फ्लेम मध्यम आहे. याला सारखं मिक्स करत राहायचं आहे. आता यामध्ये टाकूया इलायची पावडर अर्धा चमचा. इलायची पावडरने खूप मस्त चव येते. आणि टाकणार आहोत किशमिश. किशमिश नंतरच टाकायची आहे. जर आपण शिजवण्याच्या म्हणजे पाणी टाकतो त्या अगोदर टाकली तर ती पाण्यामुळे खूप टम्म होते. असं टाकल्यामुळे ती एकदम मस्त राहते. वरून अजून 1 चमचा तूप टाकत आहे मी. मिक्स करूया. यावर एक झाकण ठेवूया अर्ध्या मिनटासाठी. अर्ध्या मिनटानंतर झाकण काढून घेतलं आहे. याला पुन्हा मिक्स करूया. पुन्हा झाकण ठेवूया व याची वाफ काढून घेऊया. आता पुन्हा झाकण काढलं आहे. तर अशा प्रकारे इथे शिरा तयार आहे. शिरा मस्त बनला आहे. तुम्ही बघू शकता एकदम मऊसूत झाला आहे. एका सर्विंग बाउलमध्ये याला सर्व करून घेऊया. खूप मस्त बनला आहे. दत्त जयंतीला तुम्ही हा प्रसादाचा शिरा नक्की ट्राय करा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि प्लीज मराठी गोडवा चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.